इंस्टाग्रामवर आपण बरेच व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ स्क्रोल करताना बऱ्याच वेळा निगेटिव्ह व्हिडिओही आपल्या नजरेतून जातात. हे व्हिडिओ पाहून आपली चिडचिड होते, प्रचंड राग, संताप येतो आणि त्याचा इफेक्ट थेट आपल्या लाईफस्टाईलवर होतो. अशीच एक शिवीगाळ करण्यात आलेली रील इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाली. मात्र त्याचा शेवट खूप भयानक झालाय. काळजात धस्स करणारी ही घटना जळगावात घडली. त्याच्या घरावर बेक करायची पहिला गुन्हा मी दाखल करेन. हा भाडको भाषण करतो बरं. ही भली मोठी गर्दी, प्रचंड आक्रोश आणि पोलिसांनाच थेट चॅलेंज देणारी ही मंडळी या स्क्रीनवर दिसणाऱ्या तरुणासाठी. स्क्रीनवर दिसणारा हा मुलगा सध्या आपल्यात नाहीये. तुषार तायडे असे याचं नाव आहे. तुषारनं शिवीगाळ करणारा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड केल्याचा दावा काही जणांनी केलाय. यातूनच त्याचा भयानक शेवट झालाय. शिवीगाळ करणारा व्हिडिओ पाहून काही लोकांचं डोकं फिरलं आणि जवळपास 7 ते 8 जणांनी मिळून तुषारला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तुषार गंभीर जखमी झाला. तो मृत्यूशी झुंज देत होता, पण त्याची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याचा जीव गेला. तुषारच्या मृत्यूची बातमी ऐकताच नातेवाईकांनी एकच टाहू फोडत थेट जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. माझ्या भावाचं नाव तुषार चंद्रकांत तायडे, माझं नाव सपना विजय निक्कम आहे. आम्ही आजीच्या मरणावर गेलेलो होतो. तिकडनं माझा भाऊ 5 वाजता 5:30 वाजता घरी येत होता गाडीवर 4:30 वाजता. मधामध्ये काय झालं काहीच माहिती नाही. तो पडलेला होता, काही मुलांनी त्याला मारून पण फेकलेलं होतं. कशावरून वाद झाला होता काही माहिती आहे? ते काही माहिती नाही. अगोदर वाद व्हायला होता का काय? त्यांचं नाव विक्रम सोनवणे. ज्यांनी मारलंय त्यांचं नाव काय आहे? विक्रम सोनवणे, राहुल सोनवणे. त्यांना डायरेक्ट आमच्या हवाला करून द्या, अटक करू नका. आमच्या जोडदा आम्हाला काय करायचं आम्ही ते करू, कारण आमचा भावाचा जीव गेलेला आहे. तो काही परत भेटणार नाही आम्हाला. आज पोलीस लोक पण काय करतील, त्याला घेतील, जेलमध्ये ठेवतील, जेवण वगैरे देतील, परत सोडून टाकतील. दुसरं काय होईल? परत तो दुबारा तीच गलती करेल ना, काहीच होणार नाही. परत तसंच चालत राहील. परत गरीब मुलांची मुलं असेच मरत राहतील. आम्हाला फक्त न्याय पाहिजे बस. माझी आई वारली, काल आम्ही ठेवायला गेलो. माझा मुलगा माझ्यासोबत होता. 4:30 वाजता तो वड्डीहून याच्यानं निघाला. त्याला कोणी मारलं? विक्रम सोनवणे, राहुल सोनवणे यांची वार्ता आम्हाला ऐकायला आली की यांनं त्याचं मर्डर केलं. तर आम्हाला फक्त तो आरोपी आमच्या समोर पाहिजे. बरं, नेमकं काय वाद झालाय? कशावरून झालाय? काहीच झाला नाही. आम्ही मौतवर गेलेले होतो. मौतून मुलगा घरी यायला लागला मोटरसायकल. त्यांना मोटरसायकल पण कुठं टाकली आहे, काय टाकली आहे, मोटरसायकल बेपत्ता, आणि आमच्या मुलाला मारून फेकून दिला. ज्याला मारलंय त्याचं नाव काय आहे? तुषार चंद्रकांत तायडे. काय करत होता? म्हणजे काय शिक्षण काय करत होता? काय शिक्षणने आत्मजुरी करत होता, शाळा सोडून देत, बिगारी कामावर जायचा. आणि ही घटना कुठे झाली आहे? हे घटना कोरावर टाकडल्याच्या रस्त्यानं, म्हणजे का तो मधल्या पुलानं जात होता घराकडे, आपलं शेडगाव पुलाकडून. तर तिथं ते घटनेची जागा मला माहिती नाही. फक्त लोकांची चर्चा ऐकायला भेटली की त्या रस्त्यानं त्याचं मर्डर झालं. बरं, तुमची आता काय मागणी आहे? माझी मागणी आहे, माझा मुलगा परत भेटीन का सांगा. मला मुलगा परत भेटत नाही. ते आरोपी मला माझ्या ताब्यात पाहिजे. एवढी माझी मागणी तुम्ही पुरी करू शकता का? होईल का तुमच्याकडून पुरी माझी मागणी? तर करून द्या. तर तुम्हाला मी देव समजीन की देव लोक माझ्या पाठीशी होते. माझ्या मुलाचं बदला फेडण्यासाठी ते माझ्या पाठीशी राहिले. नाही तर मागणी, हेच मागणी आमची पूर्ण करा तुम्ही. आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तुमचं नाव काय? माझं नाव विद्याबाई गेंदा सोनवणे. तुषारचे कोण लागतात? मी तुषारची मावशी. माझी बहीण 3 व 4-5 वर्ष झाले वारली आहे दादा.
दादा माझ्या मुलाला आई होती नाही ना दादा. हो दादा, दादा माझा मुलगा वनवासाला सारखा होता ना दादा. हो दादा तुम्ही न्याय लवकर करा दादा. या सर्व प्रकरणावर पोलीस काय म्हणाले ऐकूया. यावर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सायंकाळी ही घटना घडलेली आहे. एका तरुणाला मारहाण केलेली होती. एका गाडीतून त्याला उचलून नेऊन त्याला शेळगाव बॅरेजच्या पुढे बोरावलच्या अगोदर यावल बोरावल रोडवर कॅनॉलच्या बाजूला मारहाण केलेली होती. त्यानंतर या तरुणाला यावलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन नेण्यात आलं होतं. तिथून सरकारी दवाखान्यात नेलं. त्यांनी जळगावला रेफर केलं होतं. रात्री त्या मारहाणीमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांची फिर्याद आम्ही घेतलेली आहे यावल पोलीस स्टेशनला. त्याच्यात त्यांनी सदर युवक हा जळगावमधलाच आहे राहणारा. तिकडे अंत्यविधीसाठी गेलेले होते नातेवाईकांच्या. त्याच्यामध्ये जळगावमधलेच आरोपीचे नावं FIR त्यांनी दिलेली आहे त्यांच्या वडिलांनी. हे मृत्यूच्या अगोदर सदर तरुण हा बोलत होता. त्याच्या वडिलांना त्यांनी ते कथन केलेले आहेत घटना झाली. त्याच्यानुसार त्यांनी FIR त्यांची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये राहुल सोनवणे आणि विक्रम सोनवणे अशी 2 आरोपींची नावं आहेत. इतर 6 ते 7 नावं म्हणजे इतर अनोळखी 6 ते 7 असं त्याच्यात दिलेलं आहे. याच्यावरून आपण खुनाचा गुन्हा यावर पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे. त्याच्यानुसार आता पुढील तपास सुरू आहे. नेमकं कारण काय येते सर समोर, काही चौकशीत समोर आलं काय प्रकार? तपासामध्ये आम्हाला प्रथमदर्शनी काहीतरी जुना वाद आहे. त्याच्यामधून ही घटना झालेली आम्हाला निष्पन्न होत आहे. एक व्हिडिओ आहे जुना, त्याच्यातून त्याच्या रागातून त्यांनी ते केलेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे. सर या प्रकरणात कोणाला ताब्यात वगैरे घेतलंय का? आता आपले तपास पथक त्याच्या आरोपींच्या मागावर आहेत. त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल. त्यांना अरेस्ट करणार आहे. बॉडी ताब्यात घेतली सर नातेवाईकांनी? हो, त्याचं पोस्टमॉर्टम, इन्क्वेस्ट पोस्टमॉर्टम सगळं करून त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे. या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.